दिवस अजून शेतकऱ्यांची व्यवस्था होईल. त्यानंतर शेतकऱ्याचे माझ्याकडे 600 लोकांचा ऑनलाईन झालेला आहे. तरी मी आपणाला हे सांगू इच्छितो की शासनाच्या नियमाप्रमाणे निकषप्रमाणे की मका ही खरेदी शेतकऱ्यांच्या राशन दुकानदारांच्या कडे गोरगरिबाकरिता सप्लाय वाटप होणार आहे आणि म्हणून त्यांच्या. तर आता किती लोकांचा खरेदी झालं? आता खरेदी झालंय आपलं काल 4 आणि आज 5 असे 9 लोकांची खरेदी झालेली. 18 तारखेपासून सुरुवात झालेली आहे खरेदी केंद्राला. तर काय अडचणी काही आहेत का? अडचणी आता सध्या काही नाही. आता गोडाऊन वगैरे आहे हा एक आहे आणि समोर एक गोदाम आहे आता सध्या. नंबरवर आहे. बरं, आमच्या यांच्या खरेदी फक्त 25-30 शेतकरी झाले आहेत. मग तो आमचा पाऊस पडेल तेव्हा घेतील केव्हा घेतील साहेब? शेतकऱ्यांकडे पैसे नाही आहेत. आता सध्या आपल्याला कर्जबाजारी झालेला आम्हाला शासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी अशी वेळ आली आहे का खरीप हंगाम चालू झालेला आहे, आम्हाला कर्ज भरण्याची वेळ आलेली आहे, पण शासन माल घेण्यास नाही कसं दिरंगाई करत आहे. खर्च जास्त असल्यामुळे कमी लागत असला तरी बरं खर्च जास्त आहे. तर तुमचा जे गेलेला लागलेला पैसा आहे तो लवकर मिळावा करता विक्री व्हायला पाहिजे. एकच जसं इथे एकाच होती मुली आणखी दिगंबर माधवराव कापगते, मी पुतळी गावातील शेतकरी आहे. आमचा मका पिकला आहे, पण आता काय समस्या काय आहे? समस्या तेच आहे की आमच्या नंबर लवकरात लवकर नंबर लागला पाहिजे. प्रमाणे एका शेतकऱ्याकडे किती माल होता याची नाही, परंतु त्यांच्या आम्ही 7-12 नोंद केल्याप्रमाणे एकोक्या शेतकऱ्याकडे 200-250 क्विंटल 100 क्विंटल अशा प्रमाणे मोठा गोंदिया जिल्ह्यातील सडक खरेदी केंद्रावर आणि हे सोंदळचं आहे आणि अन्न नागरी पुरवठा शासकीय धान्य गोडाऊन सोंदळ या ठिकाणी मका केंद्र सुरू झालेलं आहे. परंतु जे तहसीलदाराचा आढावा बैठक झाली होती तर कृषी विभागाचं सडक अर्जुनी कृषी विभागाचं म्हणणं आहे की 3000 हेक्टरवर मकाचं पीक घेऊन उत्पादन झालेलं आहे. एवढं पिकलेलं आहे 3000 हेक्टरवर. परंतु सरकारने अपुरी व्यवस्था गोडाऊन 3000 हेक्टरला कमीत कमी आणखी गोडाऊन लागणार आहेत. आणि आज हे जे गोडाऊन आहे दिसत आहे छायाचित्रामध्ये हे पूर्ण भरलेले आहेत आणि नवीन गोडाऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना नवीन उपलब्ध करून द्यावं अशी जनतेची इच्छा आहे. तर मी धनंजय चव्हाण 24 भारत गोंदिया. बघत असाल हे या गोडाऊनमध्ये यांनी हे जे दिसत आहे या ठिकाणी मका केंद्राचं साठवणूक आणि मका खरेदी केंद्र सुरू आहे. आणि गोडाऊन अपुरी व्यवस्था असल्यामुळे किंवा गोडाऊन जो जागा पाहिजे जेवढी गोडाऊनला तेवढी जागा नाही. मी धनंजय चव्हाण 24 भारत गोंदिया. सहकारी संस्था रजिस्ट्रेशन नंबर 659. मी त्या संस्थेचा उपसभापती म्हणून दिलेल्या आज मक्का खरेदीची खरेदी इथे सौंदर्य खरेदी चालू आहे. त्या खरेदीमध्ये ऑनलाईन प्रमाणे शासनाच्या नियमाप्रमाणे मक्का खरेदी चालू आहे. तरी शासनाने दिलेली व्यवस्था ही अपुरी असल्यामुळे आमच्या या 2 दिवसानंतर संपणार आहे. म्हणजे खरेदी झालेला आहे आम्ही नाही. आज इथे DHO साहेब, IO साहेब, तहसीलदार साहेब आणि गोडाऊन मॅनेजर हे इथे प्रत्यक्षात आले आणि त्यांना निर्देश दिले. त्या निर्देशाप्रमाणे आता आज येथे खरेदी चालू आहे. तरी माझी एकच विनंती आहे की शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की शासनाच्या नियमाप्रमाणे हा मक्का गोरगरिबांना खाण्याकरिता कीटक नसणारा शेतकऱ्यांच्या नियमाप्रमाणे, परंतु शेतकऱ्यांकडे मक्याचा उत्पादन झालेला आहे. तरी पण शासनाने 2026 पासून गोडाऊन चालू झालेला आहे. 5 मेला सुरू केला होता. 5 मेला सुरू केलेला आहे. शासनाचे निर्देश जसे मिळाले त्या निर्देशाप्रमाणे बारदाना कमी होणार आहे. तरी पण हा माल आता मला सांगा, जिल्हाधिकारी कार्यालय आहे किंवा आमदार बडवल्यात या क्षेत्राची का विनंती करा? आम्ही त्यांच्याकडे विनंती करणार की आमचा शेतकऱ्याचा माल लवकरात लवकर मोजून आम्हाला मोकळं करावं पटकन. हीच विनंती या ठिकाणी पुस्तोळेजी भैलालजी पुस्तोळे हे 5 मेला सुरू केलेला गोडाऊन प्रक्रिया झाली होती. परंतु फक्त 50-60 शेतकऱ्यामध्ये गोडाऊन नसल्यामुळे आज थांबण्याची परिस्थिती आहे. गोडाऊन मध्ये याचं खरेदी बंद करण्याच्या प्रोसिजर यांना विनंती करेन की अगर या सडक अर्जुनीला 3000 हेक्टरवर मका पिकलेला आहे. मागील तहसीलदाराच्या आढावा बैठकीमध्ये नाना पटोले आणि
गोंदिया भंडारा क्षेत्राचे खासदार प्रशांत पटोळे यांच्यावर मका पिकलेला आहे आणि अपुरी व्यवस्था, गोडाऊनची अपुरी व्यवस्था असल्यामुळे आज केंद्र बंद पडण्याच्या अवस्थेत आहे आणि पाऊस सेंटर या ठिकाणी मिळालेलं होतं मका खरेदी केंद्राकरता, परंतु त्याने अजून सुरू केलेलं नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कारण की त्या भागातील ते शेतकरी ते वंचित राहिलेले आहेत. तर मका उत्पादक शेतकरी हा कुठं जावं हा आमचा महाराष्ट्र शासनाला आणि जिल्हाधिकारी गोंदिया आणि तहसीलदार सडक अर्जुन आणि आमदार राजकुमारजी बडोले यांना प्रश्न आहे. मी धनंजय चव्हाण, सेवा सहकारी संस्था परतोडी यांचं मका खरेदी केंद्र सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी या मका केंद्राचे व्यवस्थापक का नाव आपलं उमेश भाई. तर किती लोकांचं ऑनलाईन झालेलं आहे? आपल्याकडे आतापर्यंत 50च्या जवळपास